या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसळ्यावरून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आज लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर पार्कला भेट देण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। हा आंबेडकर पार्कच्या बाहेरचा हा परिसर आहे। या ठिकाणी तिकीट घर आहे। आपल्या धम्मसहलीतील उपासक तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी तिकीट घराकडे गेलेले आहेत। बाकी मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत, आपण बघत आहोत। लाइन चाहिएगा, लाइन से ग्रुप बाय ग्रुप अपना टिकट दीजिए। ग्रुप बाय ग्रुप लाइन चाहिए, ग्रुप लाइन। ये टिकट इकडं ते आईला देऊन पैसे येऊन जाते काही नाही। हे म्हणते जे आपलं हे राहिले बरं यायला फोटो काढून घ्या। फोटो काढून घ्या, फोटो काढून घ्या। आपण बघत आहोत लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर पार्क। हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत, आंबेडकर पार्क। आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आता लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर पार्क बघण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। एवढा जर माग राहिल्यावर कसं होतो सुट्टीचा प्रॉब्लेम झाला। परपने चिल्ले नवर लागू राहिले पाऊस। आम्हाला बी येऊ द्याचा, आम्ही कोणत्या झेडत नाहीये माहितीये का? ही स्पीड घ्यायची जर ही स्पीड पण माग आम्हाला तिकीट एवढं भरून नाही मग टाइम लागला तर तुला पिशा आजकाल गेलं म्हणते जी अरे बापरे
लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर पार्कमध्ये या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, त्यांचा मुलगा यशवंत आणि त्यांचा आवडता पुत्र या ठिकाणी दिसत आहेत. संपूर्ण हे जे आंबेडकर पार्क बनलेला आहे त्याचा हा पूर्ण मॅप आहे आणि या ठिकाणी बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. आपल्या धम्मसहलीतील शशिकलाबाई जाधव या आई महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चरणस्पर्श या ठिकाणी घेत आहेत. आपल्या स्वतःच्या पदराने बाबासाहेबांचा बूट त्यांनी या ठिकाणी साफ केलेला आहे. सोबत आमच्या सरोदे आई आहेत, शोभाबाई सरोदे यांनी या ठिकाणी आंबेडकर पार्कमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचा या ठिकाणी आपल्या पदराने बाबासाहेबांचा बूट साफ केला आणि आपल्या बाबासाहेबांना वंदन करत आहेत. ठीक ठीक ठीक. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाची लिखाण करताना या ठिकाणी दाखवलेलं आहे. वरती भारताचा नकाशा आहे, वरती घड्याळ आहे, घड्याळमध्ये 11 वाजता आहेत, बाजूला भगवंताची मूर्ती आहे आणि बाबासाहेब संविधान लिहिण्यामध्ये अगदी तल्लीन आहेत. या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी बहन मायावती यांनी या आंबेडकर पार्कमध्ये स्थापित केलेला आहे. आपण बघत आहोत. आजच्या या मंगलमय प्रसंगी लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेल्या आंबेडकर पार्कला आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करताना दिसत आहेत. बहन मायावती यांनी लखनौ येथील आंबेडकर पार्कमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत आहेत.
या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भारताचे संविधान बहाल करताना दिसत आहेत. या आंबेडकर पार्कचा उद्घाटन सोहळ्याचा हा प्रसंग या ठिकाणी दाखवलेला आहे. बहन मायावती यांचा हा बाजूला पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे आणि या उजव्या डाव्या बाजूला माननीय कांशीराम साहेबांचा या ठिकाणी पुतळा स्थापित केलेला आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक 15 ऑगस्ट 1995ला उद्घाटन करतानाचा हा प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे. आपल्या धम्मसहलीतील उपासक आहेत, हे साताऱ्यातून आलेले आहेत. सोलापूर, सांगली, सातारा तिथून आलेले आहेत. हे बाबा मोहिते बाबा आणि आपले पळसवाडीहून आलेले निकाळे बाबा आज या आंबेडकर स्मारकाला भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सोबतच आमच्या शशिकलाबाई जाधव, शोभाबाई सरोदे आई यांचे गुडघ्याचा त्रास असताना सुद्धा परंतु संपूर्ण धम्मसहलीमध्ये प्रत्येक ठिकाणाला भेट देत आहेत. आज लखनौ येथील आंबेडकर स्मारकाला भेट देण्यासाठी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बाजूला बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे आणि इकडून माननीय कांशीराम साहेबांचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे. आणि आंबेडकर स्मारकाचं 1995ला 15 ऑगस्टला जे उद्घाटन झालं त्यावेळेचा जो काही प्रसंग आहे तो या ठिकाणी प्रतिमा दाखवलेली आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी लखनौ येथील बहन मायावती यांनी आंबेडकर स्मारक या ठिकाणी जे बनवलेलं आहे, या आंबेडकर स्मारकाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहे. या आंबेडकर स्मारकाचा 15 ऑगस्ट 1995ला उद्घाटन सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगीचं हे या ठिकाणी प्रतिमा दाखवलेली आहे. बहन मायावती यांचा हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित केलेला आहे आणि इकडून डाव्या बाजूला माननीय कांशीराम साहेबांचा या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा स्थापित केलेला आहे. आणि या संपूर्ण आंबेडकर स्मारकाला आपल्या धम्मसहलीतील उपासक भेट देताना या ठिकाणी सर्व ग्रुपने या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज संपूर्ण आंबेडकर स्मारकामध्ये भेट देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघत आहोत या ठिकाणी सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी दिसत आहेत. बघा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मुक्कामी या ठिकाणी दीक्षा घेताना भदंत चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षा घेतानाची हे प्रतिमा या ठिकाणी दाखवलेली आहे. आपण बघत आहोत एका बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि एका बाजूला भदंत चंद्रमणी महास्तवीर हे बाबासाहेबांचे दीक्षेचे गुरु आहेत आणि या ठिकाणी ही प्रतिमा या ठिकाणी स्थापित केलेली आहे. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील उपासक दिसत आहेत. गांधीजी आईच्या गाण्याबद्दल सांगा. माने चांगलं आई चांगलं
हा संपूर्ण परिसर आपण बघत आहोत. आंबेडकर स्मारक लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक आपण बघत आहोत. अतिशय सुंदर हा परिसर आहे. खाली पहा देश विदेशातील लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती दररोज सायंकाळी भेट देण्यासाठी येत असतात. हा संपूर्ण परिसर आपण लखनौ येथील आंबेडकर स्मारक बघत आहोत. अतिशय सुंदर गार्डन. हा लखनौ येथील बहन मायावती यांनी बनवलेलं हे आंबेडकर स्मारक आपण बघत आहोत. अतिशय सुंदर हा परिसर. या ठिकाणी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक गेल्या 2 तासापासून आंबेडकर स्मारक या ठिकाणी बघत आहेत. बहन मायावती यांनी बनवलेले हे आंबेडकर स्मारक लखनौ येथील आपण धम्मसहलीतील उपासक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघण्यासाठी आलेले आहेत.